झाली का रेडी? ये ना बाहेर, किती वेळचा वाट बघून आलो मी. हाय ब्युटिफुल, हॅपी वुमन्स डे. थँक्यू. काय तुला वाटलं नाही ना? काहीच एक्सपेक्टेड नव्हतं असं काही. हॅपी वुमन्स डे. This for the woman who loves me the most and supported me in every step in my life. आणि हा एक गुलाब तुझ्यासाठी स्पेशल. तो जी एवढी मेहनत करतं, आपलं घर सावरतं, जॉब सोबत घर सांभाळतं. सलूट. हॅपी वुमन्स डे बाळा. थँक्यू. जस्ट बिकॉज ऑफ यू आय एम डुईंग सच थिंग्स. मग तू कसं वाटलं सरप्राईज? खूप छान वाटलं. म्हणजे अनएक्सपेक्टेड सरप्राईज होतं. मला काहीच माहिती नव्हती की सगळं काहीतरी प्लॅन झाला आहे. हो, तुला कसं माहित पडणार? तू आंघोळीला गेली तेव्हा मी घेऊन आलो. आपण सकाळपासून बाहेरच तर नाही गेलो आपण. तेच ना, मग तेच मी विचार केला. पण ठीक आहे, आणि गेलो जरी असतो तरी तुझ्यासोबत थोडी घेतलं असतं. तुझं सरप्राईज स्पॉइल झालं. ठीक आहे, ते काही पण असो. खूप सगळं मला मजा आली आहे. आणि आपल्या लाईफ मधल्या वुमेन्सला ह्या दिवशी आपण असं काहीतरी अप्रिशिएट करणं खूप गरजेचं आहे. येस. सो थँक्यू हसबँड. युअर वेलकम माय लॉर्ड. थँक्यू. नाही, आयुष्यात आपल्या थँक्यू. बोलू मी घरी. थँक्यू. तर आता काहीतरी करायचंय छान यम यम. भूक लागली आहे. संडे आहे. हे पण एक गोष्ट माझी गंभीर कर. Yes, हा. आयुष्यातल्या आपल्या सगळ्या इम्पॉर्टंट वुमनला त्यांची इम्पॉर्टन्स आपण फील करून देणे हे खरंच गरजेचं असते. नाहीतर फॉर ग्रांटेड असं ऑल कन्सिडर केलं जातं. पॉइंट टू बी नोटेड. चलो माय वुमन. आता कुठे? चलो. थँक्यू अगेन. आता कुठे? आता किचन कडे आपली माझी सवारी जाणार आहे किचन कडे. नाही. आज वुमन्स डे आहे. सो आज सगळ्या गोष्टी मी करणार आहे. तू किचन मध्ये जायचं नाही. हा, थोडीफार इन्स्ट्रक्शन द्यायला येऊ शकतं तू. त्याला मला हे नाही, रोकटोक नाही. आज सगळं मी करणार. येस, म्हणजे मला त्याला गाईड करायचं आहे आणि तो स्टेप बाय स्टेप सगळं करणार आहे. येतं मला जेवण बनवतो. आणि आज जेवण आपण बनवणार नाहीये. आज आपण स्पेशल डिश बनवणार आहे. तुला सांग तुला काय खायचं. तुला माहितीये आपण काय डिसाइड केलंय. आता सांग तुला काय खायचं हे बोलायचं. आज आम्ही बनवणार आहे, संडे आहे म्हणून मिसळ पाव. आणि म्हणून आपण काल रात्री पाव आणून आम्ही पाव आणले. पण आता आम्ही बनवणार आहे मिसळ पाव. तर आता माझ्या नवऱ्याने बनवण्याचा ठेका घेतला असल्यामुळे मी तिथे मस्त बसून त्याला इन्स्ट्रक्शन देणार आहे आणि थोडंफार हेल्प करेल. काही गरज नाही तिच्यासाठी. चलो फिर थोडंफार रेडी होते. हे माझे केस थोडे सुकवते आणि मग मी इन्स्ट्रक्शन्स द्यायला जाणार. मला थोडं अर्जंट काम आलं होतं म्हणून माझ्या बायकोने सुरुवात केलेली आहे. आता मी त्याला फिनिश करणार. काहीच करू नको सध्या. तू काही फिनिश करायची गरज नाही. आणखी सध्या सगळं आता ऑलमोस्ट झालेलं आहे. त्याला आज काम आलं म्हणून आपलं ते चॅलेंज जे होतं की मी इन्स्ट्रक्शन देणार आणि हा करणार, ते सध्या मग आता उलट केलं. मी इन्स्ट्रक्शन देऊन गेलो होतो आणि हो. आता नेक्स्ट टाइम आपण हा व्हिडिओ नक्की कंटिन्यू इन तो व्हिडिओ नक्की बनवू आम्ही एखाद्या व्हिडिओ मध्ये की आम्ही इन्स्ट्रक्शन देणार आणि हा पूर्ण लंच किंवा डिनर बनवणार. हा, म्हणजे इशारेबाजी नंतर कर. आता ऑलमोस्ट मसाला रेडी झाला आहे मिसळचा. आता मिसळ थोड्या वेळात बनेल आणि मग पूर्ण काय मग आम्ही खाणार. येस, मला पण भूक लागली आहे. बस आता 10 मिनिटात सांग आता काय करायचं. लगेच कर. काय अरे मी इन्स्ट्रक्शन द्या बघा. हे झालेलं आहे. आता आपण मोठा करायचं. मला टाकू द्या. टाकू तुम्ही. आज मी इन्स्ट्रक्टर आहे. बघा किती छान स्प्राउट्स आहे. एकदम मोठे कोंब आले असे मी नेहमी बनवते. आणि तुम्हाला जरी माहित करून घ्यायचं असेल की माझ्या मोठला एवढे कसे काय कोंब आले आहेत. माझ्या हातात आहेत थोडे असे लांब जर कोंब आले कसे बघायचे सांगू शकते तुम्हाला ही रेसिपी. मी कसे आणते त्यांना कोंब. तुला डबल काम नाही आहे का? छोड जाऊ नये करू. माझी काही हरकत नाही तरी. सो आता मी वाफेवर ही छान स्प्राउट्स मी स्मूथ होऊ देणार. त्यानंतर आपण याला रस्सा करू. रस्सा पाणीचा रस्सा नाही. मागच्या व्हिडिओमध्ये केला होता तू. रस्साच बोलली. पाणी म्हटलं होतं. पाणी. आता पुन्हा माझ्या केसांचा ताण करायचा नाही.
असं तू दही काढ. तुझ्या केसाला सांबारने हे झालं सगळं. दही काढ. जा. दही दे. कुठलं हवंय? मलाईचं साधं. ओके. आता बनवणार आहे मी ताक, कारण की मिसळ म्हटली तर ताक हे मॅन्डेटरी असते. असते? कोण असते? कोणतं असते? मॅन्डेटरी असते. सो आपण बनवणारच आहे ताक. चल तर मिसळमध्ये आपण कॉर्न टाकू. कॉर्न काहीतरी नवीन प्रकारची करू. मला माहिती आहे तुला भूक लागली आहे. मी तुला कॉर्न फ्राय करून देऊ का? अहो खाऊ घालते. असं खायचं. नाही ऍड करते आहे. पण ऍड करायची काहीच गरज नाहीये. तरी पण मी ऍड करते. आता मजा येईल. तू मस्त याच्यात आईस लाव. छान, तुझं हेच काम आहे. तू दाखवला का सगळ्यांना मठ्ठा आपला? नाईस ना? व्हेरी नाईस. मी पण आहे. मी थोडे मोठे तुकडे यायला देते. कशी पण खा. मूर्खा, चुकीचं आहे ते. काय चुकीचं आहे? मी सगळे छोटे तुकडे तुला दिले, मोठे मी खाल्ले. हा, चालतं. तुझं पोट भरलं, माझं पोट प्रेमाची परिणाम होईल. बापरे, व्हिडिओमध्ये असं बोलताय ना, भांडण असतं माझ्यासोबत, तुम्ही मला छोटं का दिलं? व्हिडिओ चालू आहे ना? चालू आहे. आता मोठं झालं ना. झणझणीत मिसळ तयार आहे. मिसळ, ताक, शेव, कांदा, लिंबू आणि थोडं स्वीट. तर हा आहे आमचा वुमेन्स डेचा स्पेशल मेनू मेड बाय दिस सुपर वुमेन. चलो फिर चल, आज वुमन डे निमित्त तुला एक सरप्राईज देणार आहे. आता चल काय? रेडी हो. सांगतो सगळ्यांना सांगतो. आता तू हो मस्त पैकी रेडी आणि आपण जाऊ बाहेर. ठीक आहे? बाहेर कुठे जाणार? ते सरप्राईज आहे ना, तिथे गेल्यावर तुला सांगतो. नाही, मला आता सांगण्यात मी रेडी होणार नाही. विचार करू. माझा टीव्ही सोडून मी आता जर येत असेल तुझ्यासोबत तर मला माहिती पाहिजे आपण कुठे चाललो. अरे इथेच चालू जाऊ, तू जास्त दूर नाही. मम्मी जाऊ दे. मम्मी नाही. चल म्हणतो प्लीज. सांग तू गाडीवर बसून सांग. पक्का सांग. हा, मला सांगणार नाही. याच्या आधी पण माझ्यासोबत ह्या गोष्टी खूप झाल्या आहे. हे आश्वासन मला भेटले आहे आणि मग काय. बरं चल पटकन चल. तर आता आम्ही रेडी होतो. हे अरे मला नाही ना, थांब ना. कुठे जायचं मला हे सांग, मग मी त्यानुसार रेडी होते. आता मला माहितच नाही मी कसं रेडी होऊ. आता जेवण झालंय म्हणजे हॉटेलमध्ये नाही चाललो आपण. बाहेर आलोच पुढे फिरायला. नॉर्मल ड्रेस घालाच काही नाही. चलो गाईज, बाय बाय. हो रेडी झाली. चप्पल निवडायलाच तर 1 घंटा लागला. गाडी निवडायला किती मिनिट? नाही असं काही नाही. तर चुकून निघाला पाहिजे. इथे माझा पोपट झालेला आहे. साडी घ्यायला चाललो आहे आपण. मला ही माहिती मिळाली आहे. लगेच मी तुम्हाला सांगते आहे की सरप्राईज फ्लॉप झालं आहे आणि आपण साडी घ्यायला चाललो. लेट्स गो. साडी. आता तुम्हाला तर माहितच आहे, आम्ही चाललो साडी घ्यायला तिच्यासाठी. हिला गिफ्ट छोटीशी. चलो. आता व्हिडिओ काढताना तर डिस्पोज झालाच होता की आम्ही साडी घ्यायला जाणार आहोत तिच्यासाठी. बघा चालू आहे साडी घेणं. भेटली एखादी साडी? नाही काहीच आवडत नाही मॅडमला आमच्या. साडी घ्यायला येणं म्हणजे काय सोपं नाही बाबा. आहे ना तू? तुला तर मजा येत असेल. माझी तर सजा आहे. असं मी जोक करतो पण सिरियसली नको करू. सगळं नाही. कोणती आवडली का? पण साडी अजून आवडली. आपण दादांना इन्स्ट्रक्शन दिले ना, तू आता तुला कशी पाहिजे साडी घालायची. मग मी इन्स्ट्रक्शन दिली नाही त्यांना. आता तर आवडली नाही आपल्याला इथे. आपण चालू दुसऱ्या दुकानात आम्ही हेच काम करतोय. मग मॅच पण तू आणलं मला बाहेर.
आता मॅथचा काही संबंधच नाही. तर दादांनी आम्हाला दुसरीकडे शिफ्ट केलं, दुसऱ्या सेक्शन मध्ये जाऊ म्हणे. आपण जाते बाबा माणूस. बाईला काय, बाईची तर आवडत आहे साडी घालणं. थोडं एनर्जेटिक राहते, एनर्जेटिक. तुला कशी साडी पाहिजे? तुला डोक्यात तर पिक्चर असेल ना त्याचा? असेल तर प्रिंट करून दे मला, म्हणजे त्यांना दाखवता येईल. त्यांनी 100 प्रकारच्या साड्या दाखवल्या. आपल्याला एक पण नाही आवडली. नाही, आपल्याला म्हटलं मी, तुला थोडी म्हटलं. मला एक पण नाही आवडलं. ते काका गेले दुसऱ्या देशात साडी घालणार. त्या देशातले तर साडी तुला आवडत नाही. गरम होत आहे का? तुला तेवढ्या मुश्किल ना आता 2 साड्या पसंत आलेल्या आहेत. त्या 2 पैकी आता एक घेऊ आम्ही, ते ट्रायल का. हा सॅम्पल 1 होता, हा सॅम्पल 2. साडी सिलेक्ट झाली होती, पण आमच्या मॅडमला एक साडी नजरेत आली. आता ती ट्राय करणार आहे ना रे? तू साडी ट्राय करणार आहे ना? तिसरी सॅम्पल नंबर 3 रेडी होता. कसं वाटतं ते? 2 साड्या फायनल झाल्या मग? 2 नाही, ऍक्च्युली आम्ही 3 साड्या फायनल केल्या आहे, पण तुम्हाला ती तिसरी साडी अजिबात आम्ही दाखवली नाही आहे, कारण की ती आहे स्पेशली गुढीपाडव्यासाठी. तर त्या दिवशीच ती साडी रिव्हील होणार आहे. अरे हो, त्याचं ब्लाऊज पण शिवायला टाकायला लागलं ना लवकरच. दिस इज द ट्विस्ट. बट तो ट्विस्ट आणि ती साडी आम्ही रिव्हील करणार आहे गुढीपाडव्याच्या दिवशी. ठीक आहे, आपण तेव्हा दाखवूया त्यांना. खूप सुंदर साडी आली, खूप छान. एकदम पाहायला बरोबर, एकदम डोळ्यात बसली. हा, आणि फर्स्ट चॉईस मध्ये चूज झाली आहे ती. आणि हा स्पेशल माझी चॉईस. हा, कारण की मी 100 साड्या बघितल्या. शेवटी यांनी काय म्हटलं पहिल्या वेळेस की तू हीच साडी घेशील. 100 साड्या घेतल्यावर मी तीच साडी घेतलीच म्हटलं मी तुला. हे बघा, माझ्या बायकोने बरोबर टाइमवर केला. आता मला इंडिया वर्सेस न्यूझीलंडचा फायनल मॅच बघायला. तर माझ्याकडून त्याला ती ट्रीट आहे. आज मी अजिबात रिमोट घेणार नाही, त्याला पूर्ण मॅच बघू देईल. वुमेन्स डेचं त्याला रिटर्न गिफ्ट आहे ते. चलो, थँक्यू.